नाशिकमध्ये स्वतःला गॉडमॅन म्हणून घेणाऱ्या अशोक खरातच्या साम्राज्याला ईडीनं मोठा दणका दिलेला आहे। खंडणी, धार्मिक फसवणूक आणि महिलांच्या शोषणाचे गंभीर आरोप असलेल्या खरातच्या 11 ठिकाणांवर आज ईडीने एकाच वेळेला छापेमारी केली आहे। बघूया सविस्तर। भोंदू अशोक खरात ईडीच्या जाळ्यात। खरातच्या 11 ठिकाणांवर ईडीकडून छापे। सीए प्रकाश पोफळे यांच्या घरीही ईडीचे अधिकारी। नाशिकचा भोंदू अशोक खरातनं अनेकांची फसवणूक करून कोट्यवधी रुपयांची माया जमवली आहे। शेतकरी, व्यापारी, उद्योजक, गोरगरीब कुणालाच खरातनं सोडलेलं नाहीये। मिळेल तिथून खरातनं ओरबडून खाल्लं, मात्र आता खरातचा पापाचा घडा भरला, कारण आता ईडीने खरातला चांगलाच दणका दिला। खरातच्या 11 ठिकाणांवर ईडीने छापे टाकले। एवढंच नव्हे तर खरातचा सीए पोफळेच्या घरी जाऊन ईडीने कागदपत्रांची पडताळणी केली। खरातच्या नाशिक मधल्या 5 ठिकाणी, पुण्यामध्ये 3 ठिकाणी, शिर्डीत 3 ठिकाणी अशा 11 ठिकाणी छापे टाकण्यात आले। खरातने 2 सहकारी पतसंस्थांमध्ये इतरांच्या नावे खाती उघडत त्यांचा व्यवहार स्वतःच्याच हातात ठेवला होता। या खात्यांमधून खरातने कोट्यवधी रुपयांचा व्यवहारही केल्याचं समोर आलं। भविष्य बघण्याच्या नावाखाली अनेकांची फसवणूकही खरातने केली होती। तसंच कर चुकवेगिरी, शिवनिका संस्थांच्या माध्यमातून खरातनं कोट्यवधी रुपये फिरवल्याची माहिती आहे। भक्तांच्या श्रद्धेशी खेळून जमवलेला काळा पैसा त्याने पांढरा करण्यासाठी सीए ललित पोफळेची मदत घेतली। खंडणी आणि फसवणुकीतून जमा झालेली कोट्यवधींची माया त्याने जमिनीमध्ये गुंतवल्याचा संशय आता ईडीला आहे। शिर्डीच्या समता पतसंस्थेतही ईडीनं चौकशी केली। खरातने त्याच्याकडे येणाऱ्या भक्तांचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड वापरून पतसंस्थेत खाती उघडल्याची माहिती समोर आली होती। या खात्यांवर खरातचा मोबाईल नंबर लिंक होता, तसंच खरात नॉमिनीही होता। त्यामुळे या सर्व खात्याची माहिती ईडीनं घेतली आहे। समता पतसंस्थेमध्ये 100 खात्यांना भोंदू अशोक खरात हा नॉमिनी होता आणि यामधून कोट्यवधी रुपयांचं जे व्यवहार जे आहे ते झाल्याची जे आहे पोलीस तपासामध्ये माहिती समोर आलेली होती। आणि त्याचप्रमाणे पोलिसांनी खातेदारांची देखील चौकशी केलेली होती। जवळपास 40हून अधिक खातेदारांची जबाब देखील शिर्डी पोलिसांनी नोंदवली होती। आणि त्या तपासामध्ये पोलिसांनी नोंदवलेल्या जबाबामध्ये जे खातेदार आहे त्यांनी माहिती दिलेली होती की आम्ही कधी खातं उघडायला आलेलं नाही किंवा आम्ही खातं उघडलं नाही अशी माहिती दिलेली होती। मात्र त्यानंतर हा तपास जो आहे तो पूर्ण ईडीकडे गेला आणि ईडीने भोंदू अशोक खरातने ज्या मालमत्ता कमावल्या त्या ठिकाणी देखील छापेमारी केलेली आहे। खरातनं लोकांना लुबाडून जमवलेल्या मालमत्तेवर ईडीनं कारवाई करायला सुरुवात केली। खरातच्या जवळपास सर्वच मालमत्तांवर एकाच वेळी ईडीनं छापे टाकले। त्यामुळे एसआयटी नंतर आता ईडीचा फासही खरात भोवती घट्ट आवळला। ईडीच्या चौकशीतून धक्कादायक माहिती देखील समोर येण्याची दाट शक्यता आहे। नाशिकहून योगेश करे आणि सागर गायकवाड यांच्यासह कुणाल जमदाडे, झी 24 तास, शिर्डी।